हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आपण सुनेला घरची लक्ष्मी मानतो। 40 वर्ष झाली तरी बाहेरची, मग किती वर्ष झाल्यानंतर घरची म्हणायचं? सुनेत्रा बाहेरच्या पवार या शरद पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा सवाल। शरद पवार यांच्यावरील प्रश्नावर सून सुनेत्रा पवारांनी हात जोडले। राजकारणामध्ये कौटुंबिक नातं आणणं दुर्दैवी, सुनेत्रा पवारांकडून नाराजी व्यक्त। सुनंदा पवारांनी बारामती लोकसभेसाठी अर्ज घेतला। बारामती लोकसभेसाठी पवार गटाकडून पूरक उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार सुनंदा पवार, आमदार रोहित पवारांच्या आई। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, प्रचार रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल। सतेज पाटील, जयंत पाटील यांची उपस्थिती। राम सातपुते, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये फडणवीसांचा रोड शो। राम सातपुते, रणजित नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकरांचे शक्ती प्रदर्शन। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। काँग्रेस नेते विशाल पाटलांकडून काल आणि आज एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखल। माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। मी सामान्य जनतेच्या विश्वासावर निवडून येईन, मोहितेंना विश्वास। 45+ हा भाजपचा संपूर्ण देशभरातील आकडा। उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, तर महाविकास आघाडी राज्यामध्ये 48 जागा जिंकणार, ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। देशात भाजपच्या 45च्या वर जागा आल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं आणि ठाकरेंच्या 18 जागा आल्या तर मी राजकारण सोडेन। उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलारांचं प्रति आव्हान। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन कसं करू शकतात? निवडणूक रोखे हा सगळ्यात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं। मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यातही राहणार। मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊतांचा उमेदवारी अर्ज दाखल। विनायक राऊतांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत राणेंना आव्हान। सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली। सलमानसह नातेवाईकांना सुरक्षा देणार, प्रकरणाची सखोल चौकशी होणार, शिंदेंचं आश्वासन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।